नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत। मित्रांनो, मराठवाड्यामध्ये 12 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकाचं नुकसान झालं। 15,78,000 शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागला। प्रत्येक जिल्ह्यात लाखो हेक्टर पिके वाहून गेली, जनावरे गमावली आणि काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले। दिवाळीत किसानाला मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांना हा सण कसा साजरा केला, प्रत्यक्षात त्याच्या पदरात किती मदत पडली हे पाहण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याच्या बांधावर मीडियावाले पोहोचले आणि त्यावेळेस त्यांना समजलं की राज्य सरकारने जणू आश्वासनांची दिवाळी साजरी केली। फक्त आश्वासनाची। स्वतः 2 लाखाचे फटाके फोडले आणि शेतकऱ्यांना आश्वासनं। संभाजीनगरात फटाके फुटत असताना पैठणच्या पाणीदार असलेल्या पण अतिवृष्टीनंतर माती वाहून गेलेल्या खडकाळ झालेल्या शिवारात शेतकरी रोजच्या भाजी भाकरीचा विचार करत होते। बघा, एकीकडे सगळ्यांना व्यवस्थितरित्या चिवडा लाडू वगैरे हे आमदार खासदारांनी खाल्ले आणि शेतकऱ्यांना फक्त भाजी भाकरी। अंथरूण पाहून पाय पसरावे हे परंपरागत जुने शहाणपण कधीच मागे टाकले गेलेले नाही। सरकारला बळीराजाच्या या वेदना कधी कधी येईन काही समजणार नाही। निसर्गाची फारशी कृपा नाही, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कायमची व्यथा। त्याहूनही काही पीक हाती आले तर काही मिळालेच नाही आणि काहींना तर चांगला भाव देखील मिळाला नाही। यंदा निसर्गाने मराठवाड्यात ऐतिहासिक अतिवृष्टी केली। छत्रपती संभाजीनगरपासून ते लातूरपर्यंत सर्वच 8ही जिल्ह्यांमध्ये कधीही न झालेला एवढा पाऊस झाला आणि पिके अक्षरशः नासधूस झाली। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आणि अनेक पॅकेज जाहीर झाले। पदरात फारसे काही पडले नाही। राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना द्यायच्या मदतीपासून जूनपासून 4 अध्यादेश काढले। आत्तापर्यंत 4 अध्यादेश काढले। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाईसाठी 1418 कोटी 65 लाख तर 1353 कोटी 346 लाख असे 15 दिवसात 3182 कोटींचे मदतीचे आश्वासन देवेंद्र फडणवीसने शेतकऱ्यांना दिले। प्रत्यक्षात काय मिळाले? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फक्त 851 लाभार्थींना साधारण 53 लाखाचे अनुदान मिळाले। आता हे सगळं मिळत असताना KYCमुळे प्रलंबित शेतकऱ्यांची संख्या अजून देखील 2172 असून त्यांना मिळणारी रक्कम 88 लाख इतकी आहे। जिल्ह्यात सर्वाधिक 6,09,000 हेक्टरवरील नुकसान ऑक्टोबर महिन्यात झाले। या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला। याकरिता 559 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले। मात्र दिवाळीपूर्वी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात काही आले नाही आणि ते वचन जे पाळणं केलं गरजेचं होतं ते वचन देखील देवेंद्र फडणवीसने पाळलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपयाही जमा झाला नाही। कमी अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यांची स्थिती सारखीच। 21 लाख शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा आकडा सरकार कौतुकाने सांगत आहे, पण 16 लाख शेतकरी अजून बँकांच्या KYCमध्ये अडकले आहेत। त्यांना 1339 कोटी कधी मिळणार हे सांगण्याचे धाडस सरकार दाखवत नाही। दिवाळीपूर्वी रक्कम जमा होईल ही सरकारची घोषणा फटाक्यांची धुरासारखी हवेतच विरली। ज्या शेतकऱ्यांच्या घरात नोकरदार, व्यावसायिक तिथे दिवाळी फराळांचा सुगंध होता, बाकीच्या घरी जेमतेम भाजी भाकरीची तुटवडा देखील होता। आता मिळणार काय? रक्कम, रब्बीची जी काही लागवड कशी करायची हे सगळ्यात मोठं संकट आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलायचा कसा हे सगळं शेतकऱ्यांना पडलेले। लग्न कार्यासाठी पैसा कुठून आणायचा या चिंतेत बळीराजा अडकला। मदत कधी येईल? मराठवाड्यातील बळीराजाला दिलासा कधी मिळणार याचे उत्तर सरकारकडे नाही। तिजोरी रिकामी असली तरीही सरकारने जो काही आश्वासनं दिले होते त्या आश्वासनांचा पाऊस अजून कधी पडणार हे शेतकरी वाटच बघताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो। आणि म्हणूनच या सरकारचा जाहीर निषेध इथे आपण करत आहोत। निषेध आहे तो फक्त देवेंद्र फडणवीस सरकारचा आणि खुद्द देवेंद्र फडणवीसचा, ज्याने फक्त आणि फक्त आश्वासने दिली। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।